मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचाच शपथविधी झालाय. त्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात आपल्या शहरातल्या आमदाराची निवड व्हावी म्हणून सगळीकडून लॉबिंग सुरू झालेलं आहे. पिंपरी चिंचवडमधून सुद्धा अशाच प्रकारे मागणी केली जाते. का ती मागणी केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इथले पदाधिकारी आहेत. सर, काय नेमकी मागणी आहे तुमची? पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड भोसरी हे 3 विधानसभा येतात. लोकसभा निवडणुकीला इथं महायुतीच्या उमेदवारांना चिंचवडमधनं 76,000 मताची आघाडी दिली, पिंपरीमधून 16,000 मताची आघाडी दिली, भोसरीमधून 9,000 मताची आघाडी दिली. आणि त्यानंतर इथं जी शंकरभाऊ जगताप अध्यक्ष झाल्यानंतर जी स्मूथ लेवलला किंवा खालच्या स्तरापर्यंत बूथ स्तरावर शक्ती केंद्र मंडळ संघटनात्मक जी ताकद वाढली ती लोकसभेमध्ये दिसून आली. कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीनं अथक परिश्रम करून कार्यकर्त्यानं तिन्ही आमदाराला विजयी केलं. त्याचं स्मुक्ष जे नियोजन केलं ती शंकरभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखालच्या संघटनेनं केलं. आणि त्याच्याबद्दल कार्यकर्त्याची अशी मागणी आहे, सगळ्या कार्यकर्त्यांमधून दबाव आहे की पिंपरी चिंचवड शहराला आत्तापर्यंत कधीच मंत्रिपद नाही मिळालं, तर पिंपरी चिंचवड शहरात तिन्ही आमदार आम्ही दिल्यामुळं आम्हाला पिंपरी चिंचवड शहराला एक भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीनं मंत्रिपद द्यावं अशी कार्यकर्त्याची तमाम इच्छा आहे. परंतु राज्यात तर सगळीकडे तसाच निकाल लागला, मग तुमच्याकडेच का मंत्रिपद द्यावं? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये या शहरामध्ये अतिशय मायक्रो प्लॅनिंग जे बूथ स्तरापर्यंतचं प्लॅनिंग जे होतं 51% लढाई बूथ स्तरापर्यंतची आम्ही केली. किंबहुना 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या माध्यमामधून मतदार नोंदणी असेल ह्या माध्यमातून जी मताची टक्केवारी या ठिकाणी वाढलेली आहे. आणि शंकरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये महायुतीचे 3 आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहे. अर्थात संघटनेमधल्या असणाऱ्या बूथ स्तरापर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि 51% जे काय डिमांड आमच्याकडे दिलं होतं पार्टीने त्याच्यापेक्षा आम्ही चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 61% बूथ स्तरापर्यंत गेलो आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 57% बूथवरती आम्ही त्या ठिकाणी मतं घेतलेली आहे. आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये 53% पॉईंट काय आहे 53% मतं त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहे. आणि त्यामुळे शहराच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अतिशय उत्साह जसा लोकसभेमध्ये यांनी सांगितलं तसा विधानसभेत त्याच्याही पेक्षा मोठं काम या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या जोरावरती या ठिकाणी महायुतीचे 3 आमदार निवडून आलेले आहेत. बरोबर, म्हणजे भाजप सोबत राष्ट्रवादी पण होतं, शिंदे गट पण होतं, म्हणजे फक्त भाजपनंच काम केलं नाही असं नाही. सर्वांनी मिळून महायुतीने पूर्ण ताकदीने काम केलं. परंतु लक्ष्मणभाऊ जगतापांच्या कार्याचा जो मागचा इतिहास पाहता तोच कार्याचा इतिहास शंकरभाऊंनी या शहरात राबवला आणि कार्यकर्त्यांना खूप उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि ताकद दिली. त्यामुळे या शहरात सूक्ष्म आम्ही सगळं नियोजन केलं आणि आम्ही पिंपरी विधानसभा देखील राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आम्ही भाजपाने एक दिलाने 1 रुपयाने सगळं त्यांचं काम करून त्यांना ही आघाडी मिळवून दिली. त्यामुळे या शहराला मंत्रिपद येणं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे. तुमच्याकडे 4 आमदार आहेत, 2 विधानसभेत आहेत, 2 विधान परिषदेत आहेत. मग कुणाला द्यावी आता मंत्रिपद? निवडून आलेल्या आमदारांना दिलं तर खूप छान राहील, किंवा मग शहराला आम्हाला मंत्रिपद पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आमची सगळ्यांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आजी माजी नगरसेवकांची मागणी आहे. निवडून मध्ये 2 आहेत, महेश लांडगे आणि शंकर जगताप. आमचा भारतीय जनता पार्टीलाच मिळावा अशा प्रकारची आमची भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच वाटेल की भारतीय जनता पार्टीचा मंत्री या शहराला मिळाला तर अति आनंद होईल. परंतु दुसरीकडे अण्णा बनसोडे पण इच्छुक आहेत राष्ट्रवादीमधून, मग थोडीशी चढावड होईल यामध्ये? नाही, महायुतीच्या माध्यमातून आता ज्यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, परंतु ह्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची जी शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून जी मायक्रो प्लॅनिंग करून जी संघटना बांधली गेली आणि राष्ट्रवादीशी संलग्न राहून ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम करून आज हे महायुतीला मोठं यश निर्माण केलेलं आहे शहरामध्ये. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांचं पहिलं भाजपला प्राधान्य मिळावं असं नक्कीच आमच्या सर्वांची इच्छा असेल. तर पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे 5 आमदार आहेत, 3 विधानसभेवरती आहेत, 2 विधान परिषदेवरती, त्यातले 4 भाजपचे आहेत. आणि या चौघांपैकी एकाला, त्यातल्या खास करून विधानसभेत जे निवडून आलेले आहेत महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यापैकी एकाला मंत्रिपद द्यावं अशी आग्रही मागणी जी आहे ती या ठिकाणी करतायत. दबाव तंत्र सुद्धा वापरलं जात आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.